Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a new topic, a new story, and today's topic name is Baby Pangolins Night Out, means खवले मांजरांच्या पिलांची रात्रीची भ्रमंती. Let's start. First paragraph. Come baby, wake up. चल, उठ बाळा. We will go ant eating today. आज आपण मुंग्या खायला जाऊया. Mama Pangolin gave a gentle, loving push to her 1-month-old baby with her long tapering mouth. असे म्हणून आई पँगोलिनने तिच्या 1 महिन्याच्या तान्या बाळाला आपल्या लॉंग टॅपरिंग माउथ म्हणजे लांब निमुळत्या तोंडाने जेंटल लव्हिंग पुश जो आहे, प्रेमाने धक्का जो आहे, तर तो हळूचपणे तिने दिला. बेबी वॉज स्टील ड्राउसी आफ्टर अ डेज स्लीप. दिवसभर झोपूनही बाळ अजूनही सुस्तीमध्येच होतं. बाळाला ड्राउसी म्हणजे त्याला अजूनही सुस्ती आलेली होती. मदर ट्राईड टू परस्यूड हिम. आईने त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. परस्यूड मीन्स मन वळविणे. आईने त्याचा मन वळविण्याचा प्रयत्न केला. यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट. बाहेर घेऊन चल असं तू मला नेहमी म्हणत असतोस ना. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम. आणि तू नेहमी म्हणत असतो की मला सारखं नुसतं दूध प्यायचा कंटाळा आलाय म्हणून. नाऊ गेट अप, गेट रेडी. मग आता उठ आणि तयार हो बरं. असं ही मम्मा पँगोलिन जी आहे तर ती आपल्या बाळाला म्हटली. नो नो वॉन्ट सेड बेबी. नाही, मी नाही उठणार. स्ट्रेचिंग हिज अ लॉंग टेल लेझिली. आपली लांब शेवटी जी आहे ताणून आळस देत ते बाळाने उत्तर दिलं. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. मला नाही चालत जायचं एवढ्या दूर, असं ते बाळ आपल्या आईला म्हटलं. नेक्स्ट पुढे बघा. डोंट वरी सेड मामा. आई म्हणाली, काळजी करू नकोस. डोंट वरी सेड मामा, आय शॅल कॅरी यू ऑन माय टेल. मी तुला माझ्या शेपटीवर बसवून नेईल. गुड बॉय, कम ऑन, इट्स टाइम. शहाणं माझं बाळ, चल बरं, आता निघायला हवं. असं ती मम्मा पँगोलिन आपल्या बाळाला म्हटली. मामा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आईने त्याला आपल्या शेपटीवर बसवले आणि एकदाचे घराबाहेर त्याला काढलं. दिअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लॉंग. आता त्यांचं घर म्हणजे 9 इंच रुंद आणि 1 मीटरहून लांब असं जमिनीतलं एक उबदार बीळ होतं. मामा कॉशन्ड बेबी टू सिट टाईट अँड होल्ड ऑन हर स्केल्स विथ हिज क्लॉथ्स. आईने तिला घट्ट बिलगून बस असे बाळाला बजावले आणि आपल्या नख्यांनी तिच्या खवल्यांना पकडून ठेवायला सांगितले. आपले जे काही स्केल्स आहे, आपले जे खवले आहे, या खवल्यांना चांगल्या प्रकारे पकडून ठेव असं या आईनं त्या बाळाला सांगितलं. शी बिगॅन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली. ती अगदी स्टेडीली म्हणजे स्थिरपणाने आणि सावधपणाने, कॉशियसली म्हणजे अगदी स्थिरपणाने आणि सावधपणाने आईने चालायला सुरुवात केली. जस्ट देन पॉर्क्युपाइन वेंट पास्ट देम. आणि तेवढ्यात एक पॉर्क्युपाइन जे आहे, साळींदर जो आहे, त्यांना ओलांडून पुढे गेले. हुज दॅट बेबी वंडर्ड. ते कोण आहे? बाळाला नवल वाटलं. त्याने वंडर्ड म्हणजे त्याला प्रश्न पडला, नवलाने प्रश्न पडला, ते कोण आहे? ओ दॅट्स अ पॉर्क्युपाइन. ते होय, ते साळींदर आहे असं आईने उत्तर दिलं. अँड हू आर वी.
आणि आपण कोण आहोत, असा प्रश्न या बेबीनं त्या खवले मांजराला, त्या ठिकाणी पँगोलिनला विचारला. कारण हे बाळ पहिल्यांदाच बाहेर पडलं होतं, त्यामुळे त्याला काहीच माहित नव्हतं. आता आई काय उत्तर देते, मामा began to explain as she walked. आई चालता चालता त्याला आईने सांगायला सुरुवात केली. We are pangolins. आपण खवले मांजर आहोत. We have many cousins. आणि आपले बरेचसे बांधव आहेत. We have many cousins. 4 of them are in Africa and 4 are in Asia. त्यातले 4 आफ्रिकेत असतात आणि 4 आशियात आहेत. We live in India, so people call us Indian pangolins. आपण भारतात राहतो, त्यामुळे मनुष्य आपल्याला भारतीय खवले मांजर म्हणून ओळखतात. In the northern part of India, our cousins Chinese pangolins are also seen. आता उत्तर भारतात चिनी खवळी मांजरे ही आपले कझन्स आहेत, म्हणजे आपले बांधव आढळतात. This is the picture of pangolin and her baby. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. By now, Mama and baby had reached the anthill. आता मामा अँड बेबी, आई आणि बाळ, मुंग्यांच्या वारुळांपर्यंत, अँथिल म्हणजे मुंग्यांचं जे काही वारुळ आहे, या वारुळापर्यंत जाऊन पोहोचले होते. मामा used her strong, sharp and curved front claws to quickly demolish the anthill. आता आईने भराभर आपल्या पुढच्या पायांच्या मजबूत अशा अणकुचीदार बागदार नख्यांनी वारुळ पोखरायला सुरुवात केली. The termites inside began to run helter skelter. आता आतील ज्या काही टर्माइट्स आहे, जी काही वाळवी आहे, टर्माइट्स वाळवी, तर त्यांची अगदी सैरावैरा धावपळ करायला त्यांनी सुरुवात केली आहे आतमध्ये. In and out went mothers, 1.5 foot long sticky tongue. आता आईने तिची 1.5 फूट लांब चिकट अशी जी काही जीभ आहे, तर ती वारुळाच्या आतमध्ये आणि बाहेर काढायची, आत टाकायची आणि बाहेर काढायची. पुन्हा आत घातली आणि पुन्हा तिने बाहेर काढली. She began to devour the termites. आणि मग तिने वाळव्यांना हस्त करायला सुरुवात केली, गिळंकृत करायला सुरुवात केली. Look baby, they are delicious. बाळा, हे किती रुचकर आहे, किती स्वादिष्ट आहे, किती चवदार आहे, डेलिशियस आहे. Eat them up quickly. चल पटकन खाऊन घे. This is how we pangolins gobble up termites. आपण खवले मांजर अशाच वाळव्या मटकावत असतो आणि खात असतो. Baby watched mother and tried to follow her example. बाळाने आईचे निरीक्षण केले आणि ते हळूहळू तिचे अनुकरण त्याने करायला सुरुवात केली. Slowly, yes, baby could do it too. हळूहळू, हो, बाळाला सुद्धा ते जमायला लागलं. In and out went his tiny tongue. आता त्याची छोटीशी जीभ जी आहे, तर ती आत बाहेर चालू लागली. This was his first solid meal after being nursed on mother's milk for a month.
जवळजवळ महिनाभर आईच्या दुधावर पोसल्यावर आज प्रथमच त्याने सॉलिड मील म्हणजे घट्ट असा आहार जो आहे तर तो त्याने आज प्रथमच घेतलेला होता. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डेलिशियस. आणि त्याला खरोखरच हे जे काही टर्माइट्स आहे, ही जी वाळवी जी आहे तर ती खूपच रुचकर, फारच स्वादिष्ट लागली. जस्ट लाईक मदर हॅड सेड दे वुड बी. आणि आईने ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं तशाच पद्धतीने त्याला त्याची चव लागली. सी टू वॉज हॅपी. आणि आईला सुद्धा खूप आनंद झाला. गुड बेबी रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. छान. आणि बाळा एक लक्षात ठेव, हेच आपले प्रमुख अन्न आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक अदर ॲनिमल्स. आपल्याला इतर प्राण्यांसारखे दात नाही आहेत. सो दिस इज व्हॉट वी ईट. आणि त्यामुळेच आपला हा आहार आहे आणि आपण तो खात असतो. जस्ट देन मामा स्मेल्ड समथिंग. आणि त्याच वेळी आईला कसला तरी वास आला. मामा स्मेल्ड म्हणजे वास येणे. आईला कशाचा तरी वास आला. इन अ ट्राइस शी पुल्ड हर बेबी टू हरसेल्फ. आणि एका क्षणार्धात तिने बाळाला आपल्याकडे पुल्ड म्हणजे आपल्याकडे तिने बाळाला पुल केलं म्हणजे आपल्याकडे ओढलं. अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. आणि अगदी आपल्या पोटाशी धरलं. सी हिड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लॉंग बॉडी टुगेदर इनटू अ टाईट बॉल. आणि आपल्या लांबलचक शरीराच्या एखाद्या चेंडूसारखं घट्ट असं गोल गुंडाळी करीत ती एका खडकामागे जाऊन हिड झाली. हिड म्हणजे ती त्या ठिकाणी जाऊन लपली. एनीवन वुड थिंक शी वॉज जस्ट अनदर पीस ऑफ रॉक. आणि कुणालाही असं वाटेल की जणू काही तो एखादा खडकच आहे. म्हणजे अशा प्रकारची गुंडाळी तिने केलेली होती. ती अशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊन हिड झालेली होती की जणू काही तो एखादा खडकच आहे असं वाटेल. आफ्टर अ व्हाईल द स्मेल डेमिनिश्ड. आणि काही वेळात तो वास जो आहे तर तो डेमिनिश्ड झाला म्हणजे विरून गेला. तो वास त्या ठिकाणी येईना. इट सीम्ड टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. आणि तो वास जो आहे तर तो दूर किंवा सुरक्षित अंतरावर गेलाय असं आता वाटत होतं. मामा लूजन्ड हर टेल अँड बीट अँड लिसन्ड केअरफुली. आता आईने तिची शेपटी थोडीशी सैल केली आणि हळूच तिने थोडासा कानोसा घेतला. काही आवाज येतोय का. सी सेन्स्ड ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. आणि तिला एक प्रखर उजेडाचा झोत दिसला आणि त्याचबरोबर काही आवाजही ऐकू आले. सी अनकर्ल्ड हरसेल्फ व्हेरी व्हेरी कॉशियसली अँड लेट द बेबी गो. तिने अतिशय सावधपणे स्वतःच्या शरीराची त्या ठिकाणी गुंडाळी केली. गुंडाळी उलगडली आणि बाळाला तिने त्या ठिकाणी मोकळे केले म्हणजेच सोडून दिले. नेक्स्ट पुढे बघा. Did you note the smell just now? आता आलेला वास तुला कळला ना. रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग इल्स. दुसऱ्या कशाच्याही पेक्षा तो अगदी नीट लक्षात ठेव. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हा मनुष्याचा वास आहे. सम ऑफ देम आर वीक्ड बियॉन्ड मेजर. आता काही माणसे कल्पनाही करता येणार नाही इतके वीक्ड आहेत, इतके ते दुष्ट आहेत. दे आर वीक्ड बियॉन्ड मेजर. दे सर्च फॉर आवर होल्स नेस्ट्स अँड डिग देम अप. ती आपले बिळे आपली घरटी शोधतात आणि ते उकरतात, त्यांना खोदून काढतात. दे किल अस. ते आपल्याला मारून टाकतात, ठार मारतात. ईट आवर फ्लेश and sell our scales to earn loads and loads of money.
ते आपल्याला मारून टाकतात, आपले मांस खातात आणि आपली खवले जे आहेत तर ती विकून खूप खूप पैसा कमावतात. ह्युमन्स थिंक आवर स्केल्स आर मेडिसिनल. आणि या माणसांच्या मते आपली औषधं काय आहेत? मेडिसिनल आहेत, म्हणजे औषधी आहेत. नाउ हिअर इज द मीनिंग ऑफ लोड्स अँड लोड्स ऑफ मीन्स अ लॉट ऑफ, मोठ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात. बियॉन्ड मेजर मीन्स विदाउट लिमिट, कोणत्याही प्रकारचं त्याला लिमिट नसणारं, कोणत्याही प्रकारचा अंकुश नसणार. Long ago, when only tribal people living in the jungles knew about us, the situation was not so bad. अनेक वर्षापूर्वी फक्त जे काही ट्रायबल पीपल आहे, म्हणजे जे काही जंगलात राहणारे आदिवासी लोक आहेत, यांना आपल्याबद्दल माहिती होती. त्यावेळेला परिस्थिती इतकी वाईट नव्हती. They too killed animals but not for greed. आता तेही प्राण्यांना मारत असत, परंतु ते ग्रीड म्हणजे लोभीपणाने ते प्राण्यांना मारत नव्हते. Now you have to be on your guard against greedy people such as those we smelled just now. आता नुकताच आपल्याला ज्यांचा वास आला त्या लोभी माणसांपासून आपल्याला सतत सावध राहावं लागतं. When we step out for our night time wandering, they flash harsh torch lights to spot us and then shoot us with their guns. आता आपण जेव्हा रात्रीच्या भ्रमंतीसाठी बाहेर पडतो त्यावेळी प्रखर प्रकाशाचे झोत जे आहेत तर ते आपल्यावरती चमकवले जातात, आपला मागोवा घेतला जातो आणि त्यांच्याजवळ असलेल्या गन्सने म्हणजे बंदुकीने आपल्याला ते ठार मारतात. These very same wicked people have destroyed our habitats and cleared away jungles. आणि याच दुष्ट माणसांनी आपल्या वस्त्या ज्या आहेत तर त्या नष्ट केल्या. आता हॅबिटेट्स मीन्स नॅचरल होम्स, आपल्या ज्या वस्त्या आहेत तर त्या नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर जे जंगल्स आहेत या जंगलांना सुद्धा क्लिअर करण्याचं म्हणजे जंगल तोडण्याचं काम सुद्धा या माणसांनीच केलं. There's no room for us to build our homes and to roam around anymore. आपली घरे बांधायला आणि भटकायला त्यांनी आपल्याला जराही जागा ठेवलेली नाही. लाईफ इज नाऊ फुल ऑफ हार्डशिप्स. आता आपले जीवन जे आहे तर ते अगदी हार्डशिप्स म्हणजे अगदी कष्टदायक जीवन झालं आहे. यू कॅन नेव्हर टेल व्हेन समवन लर्किंग अराउंड माइट किल यू. कधी कोण दबा धरून बसला असेल आणि आपल्याला ठार मारील ते काही सांगता येत नाही. बी वॉर्न बेबी, बी केअरफुल. त्यामुळे बाळा कायम सावध राहा आणि तू काळजी घे. नेक्स्ट पुढे बघा. These men don't realize we are their helpers. ह्या माणसांना हेच कळत नाही की आपण त्यांचे हेल्पर्स आहोत, आपण त्यांचे सहाय्यक आहोत, हेच यांना समजत नाही. We remove millions of ants and termites for them. आणि आपण त्यांच्या भल्यासाठी लाखो मुंग्या आणि वाळव्यांना नष्ट करत असतो. They will spend huge amounts to do that themselves. आता हेच काम करण्यासाठी माणसं प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करतील. बट विल नॉट स्पेअर अस. परंतु ही माणसं मात्र आपल्याला काही सोडणार नाही. स्पेअर अस, लेट अस गो म्हणजे आपल्याला जाऊ देणार नाहीत, आपल्याला सोडणार नाहीत. मे गॉड गिव्ह देम गुड सेन्स. देव त्यांना चांगली सद्बुद्धी देव करो आणि त्यांना चांगली सद्बुद्धी मिळो. नेक्स्ट पुढे बघा. बेबी वन मोर थिंग.
आणि बाळा अजून एक गोष्ट लक्षात ठेव, देअर आर सम गुड पीपल टू. काही चांगली माणसे सुद्धा असतात. दे नो आवर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर. त्यांना निसर्गाच्या अन्न साखळीतील आपले स्थान आणि महत्त्व माहीत असते. दे स्ट्राइव टू मेक आवर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स. आणि दे स्ट्राइव, ते प्रयत्न करत असतात. स्ट्राइव म्हणजे प्रयत्न करणे. दे स्ट्राइव टू मेक आवर लाईफ इझियर, आपलं जीवन सहज सुकर व्हावं यासाठी ते झटत असतात. टू हेल्प अस ग्रो इन नंबर्स, आपली संख्या वाढावी यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेन्स विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आता महाराष्ट्रातील निसर्ग मित्र आणि इतर काही संघटना वन विभागाच्या मदतीने काही जागृती मोहिमा ज्या आहेत तर त्या चालवतात. दे होल्ड मीटिंग्स इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. आता ते गावोगावी जातात, त्या ठिकाणी बैठका घेतात. दे होल्ड मीटिंग्स, त्या ठिकाणी मीटिंग्स घेतात गावोगावी जाऊन. अँड अर्ज पीपल, अर्ज मीन्स रिक्वेस्ट करणे. अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस, आणि आपलं संरक्षण करावं यासाठी लोकांना ते त्या ठिकाणी विनंती करत असतात किंवा प्रेरित करत असतात. दे पुट अप पोस्टर्स विथ दीज मेसेजेस एव्हरीवेअर अँड हँड आउट पॅम्पलेट्स. आता सगळीकडे असे संदेश लिहिलेले फलक ते लावतात आणि त्या ठिकाणी जे पॅम्पलेट्स आहेत, जे पत्रक जे आहेत तर ते सुद्धा हँडआउट म्हणजे ते वाटतात. दे ट्राय हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आणि आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल स्मगलिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय तस्करी जी आहे ती तस्करी रोखण्यासाठी ते कठोर प्रयत्न सुद्धा करत असतात. दे set up modern trap cameras to get our photographs and study us. आता आपली छायाचित्रे काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी, आपल्याविषयी अभ्यास करण्यासाठी ते ठिकठिकाणी आधुनिक कॅमेरे जे आहेत, छुपे कॅमेरे जे आहेत तर ते सुद्धा लावत असतात. नेक्स्ट पुढे बघा. आय डू होप दीज गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. हे भले लोक त्यांच्या या कामी यशस्वी होतील अशी मला आशा आहे. आवर लाईफ विल बी इझियर अँड आवर कीथ अँड कीन विल फ्लोरिश. त्यामुळे आपले जीवन सुलभ होईल आणि आपले जे कीथ अँड कीन म्हणजे आपले जे काही सगळे सोयरे जे आहेत तर सगळे सोयरे आणि आपली जात जी आहे तर ती वाढीस लागेल. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा, आजच्या दिवशी एवढं पुरे झालं. इट्स गेटिंग लेट, आता उशीर होतो आहे आपल्याला. डीड माय लव्ह रेलिश द टर्माइट्स, वी शॅल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट. आता उशीर होतो आहे माझ्या बाळाला वाळव्यांचा फराळ आवडला ना. वी शॅल रिटर्न हिअर टुमॉरो नाईट, उद्या रात्री सुद्धा आपण इथे पुन्हा परत येऊया. नाऊ वी मस्ट रीच होम बिफोर द डे ब्रेक्स. आता दिवस उगवायच्या आत आपल्याला घरी पोहोचायला हवं. अशा प्रकारे हा लेसन जो आहे तर भाऊ काटदरे हे याचे लेखक आहेत. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.